Hi, welcome to my channel. How to recreate yourself and how to become a new version of you. म्हणजे काय तर आज आपण याच्यावरती चर्चा करणार आहोत. म्हणजे काय तर आपण आपलं आयुष्य नवीन पद्धतीत कसं आपण स्वतःला अजून डेव्हलप करू शकतो आणि आपलं एक नवीन व्हर्जन म्हणजे किंवा आपल्याला जसं पाहिजे तशी आपली पर्सनॅलिटी तसं आपण किंवा आपलं आयुष्य कसं आपण बनवू शकतो याच्याविषयी आपण आज डिस्कस करणार आहोत. तर काय ना आपण आहे ना गेट क्लिअर ऑन हू यू वॉन्ट टू बिकम. म्हणजे काय तर आपण आपल्या स्वतःला आपण कसं पाहिजे याच्याविषयी नेहमी आपण क्लिअर पाहिजेत. म्हणजे समजा आपण मेंटली फिजिकली किंवा सोशियली किंवा आता आपलं प्रेझेंट लाईफ किंवा फ्युचर लाईफ हे आपल्याला कसं पाहिजे याच्याविषयी आपण आहे ना एकदम क्लिअर जर आपण आपलं माइंडसेट बनवलेलं असेल की मी हे असं असलं पाहिजे किंवा मला हे असं लाईफस्टाईल पाहिजे तर आपण त्या गोष्टी आपण आपल्या स्वतःकडे आकर्षित करण्याला जास्त प्रयत्न करायला लागतो किंवा आपल्याकडे आकर्षित होतात त्या गोष्टी. तर आपण आपलं स्वतःचं एक फिक्स लाईफस्टाईल आपण आपल्या स्वतःला दिलं पाहिजे किंवा आपण विचार केला पाहिजे. जसं की आता सकाळी उठलं की मी आज दिवसभर काय करणार आहे किंवा माझा आज दिवसभरात मी कोणत्या कोणत्या गोष्टी करणार आहे त्या आपण लिहून काढल्या किंवा ठरवल्या. मेंटली आपण तितकं स्वतःला तयार केलं की नाही आज माझं एवढं काम पूर्ण झालं पाहिजे आणि मी इतरांशी कसं वागणार आहे किंवा फिजिकली मी माझं स्वतःला कसं डेव्हलप करणार आहे ह्या गोष्टी आपण जर मनात ठेवून जर आपण दिवसभर आपण आपल्या स्वतःला तयार करत राहिलं तर नक्कीच आपण एक आपला स्वतःचा एक वेगळा व्हर्जन तयार करायला आपण सुरुवात करतो. त्यानंतर आपण काय करतो इट्स ओके टू आउटग्रो पीपल. म्हणजे काय आपल्या सराउंडिंगमध्ये बरेच असे लोक असतात जे आपल्याशी कायम म्हणजे आपल्या घरातले फॅमिली मेंबर सोडून आपले मित्र असू द्या किंवा बाकीचे कोणतेही आपल्या सराउंडिंगमधले लोक असू द्या आपण त्यांना आहे ना नेहमीच आपल्याबरोबर येऊन फिरतो किंवा नेहमीच आपल्याशी कनेक्ट करायचा प्रयत्न करतो. आपल्याला पण ते कम्फर्टेबल वाटायला लागतात. त्यांच्यामध्ये बसणं त्यांच्यामध्ये हसणं खेळणं हे सगळ्या गोष्टी कम्फर्टेबल वाटायला लागतात. म्हणजे जरी त्या कधी कधी काही त्रासदायक आपल्याला त्यांच्याकडून गोष्टी होत असल्या किंवा जरी ते आपल्याला ड्रेन करत असले तरी पण आपण त्यांना तसंच पकडून ठेवतो का तर आपली एक कम्फर्टेबल फिलिंग असते त्यांच्याबरोबर. आपल्याला बरं वाटायला लागते. म्हणजे समजा नवीन लोकांबरोबर ॲडजस्ट व्हायला आपल्याला वेळ लागेल किंवा त्यांच्याकडून त्यांच्याशी आपलं जुळते की नाही याची एक आपल्याला खात्री नसते किंवा आपल्याला वाटायला लागतं. मग आपण काय करतो ह्याच जुन्या लोकांबरोबर सतत आपण राहायचा प्रयत्न करतो ॲडजस्ट करायचा प्रयत्न करतो. किती त्यांनी ड्रेन केलं किती आपल्याशी ते कसंही वागलं तरी. परंतु कधी कधी ना आपण अशा लोकांना सोडून द्यायला पाहिजे. आपल्या सराउंडिंग नेहमीच चेंज करत राहायला पाहिजे किंवा नवीन नवीन लोक आपण जोडायला पाहिजेत. त्याने काय होतं आपल्याला नवीन गोष्टी शिकण्याला आणि नवीन गोष्टी करण्याला एक प्रोत्साहन मिळतं. त्याच्यामुळं काही वेळेला आपण अशा लोकांना किंवा अशा आपल्या जवळच्या काही लोकांना लेट गो करणं किंवा त्यांना त्यांच्या पद्धतीप्रमाणे थोडंसं सोडून देऊन आपण आपलं एक नवीन सर्कल तयार करण्याकडे एक थोडासा कल ठेवायला पाहिजे. ते एक आपल्याला खरंच फायदेशीर होतं जर आपल्याला आपलं आयुष्य बदलायचं असेल तर. त्यानंतर आपण आपलं माइंडसेट कट ऑफ माइंडसेट डिस्ट्रक्शन्स अँड रिडायरेक्ट युअर एनर्जी. म्हणजे काय आपण डिस्ट्रॅक्शन्स कोणत्या गोष्टीने आपल्याला जास्त होतं दिवसभरात आपण जर विचार केला तर आपण म्हणजे बऱ्याचदा पाहतो की आपण आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आपण करण्याकडे जास्त कल ठेवत नाही. समजा तर मला बदलायचं आहे किंवा मला माझं एक नवीन व्हर्जन पाहिजे किंवा मला नवीन माझं लाईफस्टाईल बदलायचं आहे तर त्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यासाठी जे गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत किंवा केल्या पाहिजेत त्या गोष्टी न करता जर आपण डिस्ट्रॅक्ट माइंडसेट ठेवला आपला छोट्या छोट्या गोष्टी आपण डिस्ट्रॅक्ट होत गेलो दिवसभरातल्या कोणत्याही आपण काही पाहण्यानं किंवा काही करण्यानं बऱ्याचदा तर आपलं जास्त वेळ तर मोबाईलवरतीच जास्त जातो. त्याच्यामुळं मोबाईलवरती आपण काय पाहतो ह्या गोष्टीला खरंच खूप महत्त्व आलं आहे आता. कारण आपण जसं पाहू जे पाहू तसं आपण बनत चालतो. त्याच्यामुळं नेहमी आपण आपल्या स्वतःला अपग्रेड करणाऱ्या गोष्टी पाहायला पाहिजेत. त्या गोष्टीत आपण स्वतःला किंवा एक टाईम आपण ठरवला पाहिजे की मी एवढाच वेळ मोबाईल पाहिल किंवा इतर गोष्टी मी पाहिल एवढाच वेळ. जर जास्त वेळ स्क्रोल करत राहण्याने किंवा जास्त वेळ आपण मोबाईलवरती घालवण्याने काय होतं आपली विचार करण्याची क्षमता खरंच खूप कमी होते आणि आपण म्हणजे नवीन आपण क्रिएटिव्ह माइंडसेट आपलं बनतच नाही. विचारच येत नाहीत. तुम्ही बघा एक म्हणजे आपलं माइंड असं बधीर झाल्यासारखं होतं. त्याला नवीन गोष्टी सुचत नाहीत किंवा आपण जर विचार करायला लागलो तर नवीन गोष्टीत आपल्याला म्हणजे लक्षातच येत नाहीत पटकन त्या गोष्टी. तर त्यासाठी आपण आपलं जी एनर्जी आहे आपलं जे माइंड आहे ते डिस्ट्रॅक्ट होण्यापासून आणि त्याला एक डायरेक्शन देण्यासाठी आपण एक सतत प्रयत्न करायला पाहिजे. त्यानंतर सराउंड युअरसेल्फ विथ ॲम्बिशियस पीपल. म्हणजे काय तर आपण नेहमी आपल्या स्वतःच्या भोवती ॲम्बिशियस पीपल ठेवले पाहिजेत किंवा आपण पाहिलं पण तेच कॉन्टेंट पाहिजे. आता ॲम्बिशियस म्हणजे काय तर ज्यांना काहीतरी करायचंय. बऱ्याचदा काय होतं
वाटतं की आता एक आपलं आयुष्य सेटल झालं आहे असं थोडंसं वाटायला लागलं की काही लोक प्रयत्न थांबवतात, नवीन गोष्टी शिकणं थांबवतात, किंवा काही एज झाल्यानंतर काही वाटतं आता काय करायचं मी माझ्या करिअर मला जेवढं पाहिजे होतं तेवढं मी करून घेतलंय, माझं करिअर जेवढं डेव्हलप करायला पाहिजे तेवढं, आता नवीन गोष्टी करण्याचं, नवीन गोष्टी शिकण्याचं मला काही गरजच नाही राहिली, किंवा आता मुलं मोठे झालेत मला काही करण्याची गरजच नाही राहिली. किंवा बऱ्याचशा लेडीजचा असा कल असतो काय मुलांचा अभ्यास घेणं, मुलांचं पाहणं, किंवा एखादा छोटासा आपण बिझनेस करत असलो तेवढा आपण फक्त चल दिवसभरात आपण तेवढा करूया, दिवसभरात तो टाइम तिथं स्पेंड करूया आणि एवढ्या पुरतंच वाचतं. तसं न करता आपण अजून डेव्हलप कसं करणार, अजून नवीन गोष्टी कशा शिकता येत्या, नवीन आपण कसं चॅलेंज स्वीकारता येईल आपल्याला, तर ह्या गोष्टी आपण आपल्या सराउंडिंगला जर ॲम्बिशियस पीपल ठेवले, नवीन गोष्टी शिकणारे लोक ज्यांना काहीतरी नवीन करायचे, त्यांच्याकडे एक एनर्जी असते, त्यांच्याकडे एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतो आणि तो आपण आपल्यापर्यंत आपण घेतो, तो शोषला जातो आपल्याकडं. त्याच्यामुळे नेहमी आपण ॲम्बिशियस पीपल आपल्या सराउंडिंगमध्ये ठेवण्याकडे जास्त कल ठेवला पाहिजे. त्यानंतर आपण डोंट वेट फॉर अदर्स टू टेक युअर हँड अँड गाईड यू, लीड युअर सेल्फ. म्हणजे काय आपण बऱ्याचदा काय होतं आपण आपल्याला प्रयत्न तर करायचे असतात, आपल्याला बदलायचं तर असतं, परंतु आपण काय करतो कोणाची तरी वाट बघतो, कोणीतरी आपल्याला हाताला धरल, मला ओढल, मला घेऊन जाईल, मला तिथं उभा करेल, मला त्या चांगल्या परिस्थितीत ढकलल किंवा मला चांगली परिस्थिती देईल, याची आपण एक वाट बघत बसतो. देवाची म्हणा, कोणत्या तरी एका माणसाची म्हणा, किंवा कोणाचीही म्हणा, तर असं काहीही होत नाही. कितीही आपली वाईट कंडिशन असू द्या किंवा आपण मध्यम परिस्थितीतले असू द्या किंवा कोणत्याही परिस्थितीत असू द्या, आपल्याला कोणीही येत नाही मदत करायला. मदत फक्त आणि फक्त आपण आपल्या स्वतःला करू शकतो. आपण आपल्या स्वतःला आपण ओढून घेऊन जाऊ शकतो, आपण स्वतःला आपण पुशअप करू शकतो की ह्या परिस्थिती आपल्याला, मला हे असं लाईफस्टाईल पाहिजे, तर आपण आपल्या स्वतःला पुशअप करायचं. बऱ्याचदा प्रयत्न चुकतील, सुरुवातीला आपण चुकू, धडपडू, आपल्याला कोणी नावं ठेवेल, परंतु ते प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. काही न करण्यापेक्षा काहीतरी करणं नेहमीच चांगलं असतं. त्याच्यामुळं सतत शिकत राहा, सतत काहीतरी करत राहा, क्रिएटिव्ह माइंडसेट ठेवा आणि त्याने काय होतं नक्कीच आपल्याला एक म्हणजे दिवसभरात सुद्धा आपल्याला इतर कामं करून पण जर ते काय आपण करत राहिलं तर एक आपल्याला ब्रेनला पण फ्रेशनेस राहतो आपल्या. त्याच्यामुळं नेहमीच काहीतरी करण्याकडं किंवा शिकण्याकडं कल होईल. तर आजचा एवढाच मेसेज होता. थँक्यू.